पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा प्रत्येक संतांचं चरित्र काही ना काहीतरी शिकून जातं पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पहा. तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस देखील आहेत पहा. एवढं धारदार आणि एवढं सुंदर नाक आहे. माणूसही सुंदर दिसतो, पण जेव्हा नाकाला शेंडा असतो तेव्हा माणूस दिसायला घराघरात पा कधी कधी एखादी बाईला भली मोठी नथ आणि एवढी एवढीचं नाक, फेपानं नाक, तरी 4 बाऱ्या वाकडे करायला लागतो. मालकाला सांगते, सांगा मी कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते, पण सांगत नाही. पप्पेची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही, पण नाक एवढी एवढीच. मला सांगायचंय काय, नाकाला शेंडा पाहिजे महाराज. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहिले तर कळेल तुम्हाला. टावर खाली रेंज जाऊ देऊ नका. फक्त धार असावी नाकाला, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. कळतंय ना. एक बाई होती पा, तुम्हाला सांगते, काळी डोक ढेकट टाकली तर ओळखायला नाही यायची. भाकरी करायला बसली, थप्पडांग थप्पडांग. बरं भाकरी करू नका, नेमकी तिला सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि कुणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर गंग 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 असं केलं. परत पिठात पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा. पाच कधी कधी किचन मध्ये काय भानगडी नेमकी. मला सांगायचंय काय, वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळत जगद्गुरु तुकोबारायत. आणि तुकोबारायांचा अधिकार माझी मदत झाली अनवरवाचा. छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मन रामेश्वरे शरी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अनुरणू या तो कडा तुका आकाश एवढा किंवा जगण्याचा पाया चालण्याची बाळा जगण्याचा पाया विचारांची शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता वाजवायचे असेल तर मनातून टाळी वाजव, नाही तर वाजू नका. टाळी वाजवायला हात पुढं करते परत माग घेते. हातच करू नका ना, मग तुम्ही वाजू नका, काय अडचण नाही. आणि वाजवायचे असेल तर मनातून कुचरपणा करू नका. फक्त विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला देखील कंप सुटावा. तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं जीवनात काय करायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये वारकरी व्हावं. आणि वारकरी त्यालाच म्हणतात की वारकरी झाल्याच्या नंतर वारकऱ्याचा नियम आहे की त्यानं पंढरपूरची वारीही करावी. अभंगाच्या पहिल्या चरणात
जय हो. तुमची जोडी फुटल्यामुळे जरा वेगळं वाटते का? लई लांब लांब ठेवलं यांना असे असं मिळे का? अजूनही कळ ना का? हा उद्धव महाराज नाही ती जोडी फुटल्यामुळे तसं वाटायला लागलं जरा होतं वय मनानं असं कधी जोरात टाळी वाजवत जा एवढंच सांगते फक्त काम तुम्हाला. टाळी वाजवायची जोरात काय होत नाही एवढं अंतःकरणातून म्हणते ते. पुढच्या वर्षी यायचे नाही तुमच्या गावात नाही टाळी वाजवल्या तर. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर होय होय वारकरी. आणि वारकरी होण्यासाठी काय करावं लागेल? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची. बरं माळ घालावी पण का घालावी? एकदा तरी माणसानं मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची. ज्याच्या गळ्यात माळ तोच होय होय वारकरी. वारकरी तर म्हणतात पण त्या माणसानं एकदा तरी जन्माशी येऊन पहारे पंढरी पंढरपूरची एकदा तरी वारी करावी. पंढरपूरला जायचे का जावं? संसार प्रपंच करत असताना पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयारा पांडुरा पाही पंढरीशी जारे आल्यानो संसारा. पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. पहा मग पंढरपूरला जायचंय पवित्र तुळशीची माळ देखील गळ्यात घालायची. पण माळ घालावी. किती जण पंढरपूरची वारी केली? फक्त हात वर करा. खरं खरं करा. माता मौल्याना तुम्ही किती जणी गेल्या पंढरपूरला? दिंडीला किती जणी जातात दरवर्षी? वारी किती जणी केली? बाकीच्याने कीर्तन संपले बस माझ्या गाडीत घेऊन जातो. मला नसल जाणं होतं एकदा आण त्यांनी नेऊन त्यांना. पंढरपूरला एकदा तरी जावं बरं का. बरं महाराज मला खरं खरं सांगा हे जेव्हा पंढरपूरला जातात दिंडीत चालताना कुठपर्यंत चालतात बरं? कुठपर्यंत चालता तुम्ही? हा पुण्यापर्यंत. आळंदीपासून पुण्यापर्यंत. नाहीतरी आवर्जून तुम्हाला सांगते पुढचं ऐकून घ्या ना माझा आजी. गप्पा हाणू आपण कीर्तन संपल्यावर. बोलू निवांत बसून मला नादी बोलायचं असं. विठ्ठल विठ्ठल
कदरून कदरून म्हातारी घराच्या बाहेर निघती आणि कुठपर्यंत? फक्त पुण्यापर्यंत चालते शंकर महाराज. कशी चालती पुण्यापर्यंत? का चालती? घाई घाईनं मला वारी करायची, बिस्किटानं बाई मला थैली बर. मला माहिती ना काय भानगडी नेमकी. याच्या सारी वारी, दुसरी काहीच नाही. तिला वाटतं सुनबाई नंतर तरी चांगलं बोलल, पण एकदा तरी पंढरपूरची वारी करावी का? चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवन पाहू. पंढरपूरची वारी त्यालाच वारकरी म्हणतात. वारकऱ्यानं पंढरपूरची वारी करावी. मग काही काही लोक म्हणतील, ताई कित्येक दिवस पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली नव्हती, 50 वर्षाचा झालो माळ घातली, पण लोक म्हणायला लागले करून करून भागला. आणि लोकांनी किती निंदा करू द्या, लोक चांगल्याला मी सांगू, लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि लोक पायी सुद्धा चालू देत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. मी एक जोडपं होतं, दोघ जण एक गाढवाला घेऊन निघाले. एका गावापर्यंत पोहोचले. कुठपर्यंत आले? अगोदर आले घनसांगवी पर्यंत. चालत असताना ज्या वेळेला घनसांगवी मध्ये आले, असं होतं की जो व्यक्ती होता त्या बाईचा पती तो गाढवावर बसला आणि बाई खाली चालत होती. कशामुळे लोक नाव ठेवतील की बाई गाढवावर बसली, घोड्यावर बसली आणि खुशाल म्हणे मालकाला पायी चालायला होती म्हणून मालक बसला. पण जात असताना पुढच्या गावापर्यंत पोहोचत नाही, तर पुढचे गाव म्हणायला लागले, लोक म्हणायला लागले, कुजबूज करायला लागले. का? माणसाला काही कळतं की नाही? एवढी सुंदर नाजूक कोमल बाई, बाईला खुशाल काय झालंय? गोम निघाली. गोम विठ्ठल ज्या वेळेला पुढच्या गावापर्यंत चालत येत नाही, तर लोक म्हणायला लागले, एवढी सुंदर कोमल नाजूक बाई आहे आणि खुशाल म्हणे या माणसाला काही कळतं की नाही? बाईला खाली पायी चालायला लावते म्हणे खुशाल स्वतः गाढवावर बसलाय. लोकांची कुजबूज ऐकली. खाली उतरला पती. बाई तू बस. वरती बसली ती. जशी वरती बसली त्यावेळेला निघाले. दुसऱ्या गावापर्यंत पोहोचत नाहीत, पुढच्या गावापर्यंत पोहोचणार, तर त्या गावातले लोक कुजबूज करायला लागले. बाईला काही कळतं का? खुशाल पतिव्रता धर्म पाळाव की नाही, मालकाला पायी चालायला लावती म्हणे खुशाल स्वतः त्या गाढवावर बसली. काही कळतं की नाही या बाईला? संस्कृती काही समजते की नाही? संस्कार काही आहेत की नाही? जेव्हा यांनी दोघांनी कुजबूज लोकांची ऐकली, ती गाढवावरून खाली उतरली आणि ज्या वेळेला म्हणे लोक तू बसली तरी नाव ठेवतात, मी बसलो तरी नाव ठेवतात, एक काम करू म्हणे आपण दोघंही गाढवावर बसू. दोघंही बसले, निघाले. पुढच्या गावापर्यंत पोहोचत नाहीत. काय जोडी म्हणे जोडपई. लाज वाटते का यांना? एवढं एवढूसं गाढव म्हणे आणि खुशाल एवढं त्याच्यावर भार ओझ देतायत. जीव घेता का त्याचा? लाज वाटते का तुम्हाला? संस्कार काही आहेत की नाही? मुक जनावर असलं म्हणून कशी फायदा घ्यायचा का? दोघांना वाईट वाटलं. म्हणे काय करावं? खाली उतरले. मग काय केलं त्यांनी? ज्या वेळेला दोघं खाली पायी चालायला लागले, गाढव मोकळं होतं. पुढच्या गावात जात नाही तोपर्यंत लोक म्हणायला लागले, काय माणसं आहेत, जोडपं काही कळतं की नाही? खुशाल एवढं गाढव असताना दोघंही पायी चालतायत, बसाव की नाही गाढवावर? कोण? लोक म्हणायला लागले. त्यावेळेला लक्षात आलं, एक काम करू म्हणे, बसूही देत नाहीत लोक, खाली उतरू देत नाहीत, मोकळी चालू देत नाही. एक काम करू आपण, मोठी काठी आणली आणि त्या काठीला गाढव बांधलं. गाढव दोघांनी खांद्यावर घेऊन निघाले. गाढव उचलून घेतलं. पुढच्या गावात पोहोचत नाहीत म्हणे. काय वेडे माणसं आहेत म्हणे. खुशाल गाढवाला पायी घेऊन निघाले, खांद्यावर घेऊन निघाले. एवढं मोठं गाढव त्यांनी गाढवावर बसून जाऊ नये का? मला सांगायचंय काय, लोकांचा धर्म आहे निंदा करणं. म्हणून तर संतांनी सांगितलंय, निंदकाचे घर असावे जिल्ह्यामध्ये, कुठं? तालुक्यात, गावात नाही, शेजारी. का? असं समजावं. लोकांनी आपल्याबद्दल निंदा चालू केली की समजायचं आपण बरोबर योग्य मार्गाने चाललोय. पण माणसं, लोक त्याच माणसाला नाव ठेवतात महाराज, त्याच माणसाला की जे माणूस जीवनात काहीतरी करतं. बरोबर? जे माणूस कधीच काही करत नाही, जागेवर बसून लेकरा बाळांच्या जीवावरती आयत बसून खातं, त्या लोकाला, त्या माणसाला लोक नाव ठेवतात का? बोला बरं. नाव ठेवत नाही. जे जीवनात काहीतरी काम करतं, काहीतरी खटाटोप करतं, काहीतरी कमी जास्त काम, हे काही उलाढाल करणार लोक, त्याला नाव ठेवतात. पण एक सुंदर असं उदाहरण तुम्हाला सांगते पहा. लोकांचा नाव ठेवणं हा धर्म आहे, पण आपण राहावं कसं तुम्हाला उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक शेतकरी व्यक्ती राहत होता. अगदी गरीब कुटुंबातला, गरीब घरातला होता. 2 एकर जमीन होती. शेती नांगरायची म्हणून दरवर्षी त्यांना उन्हाळ्याचे दिवस लागले की शेती लोकांची नांगरण्यासाठी घ्यावी. अगदी 2000 रुपये एकरनं त्याने शेती घ्यावी. ज्या वेळेला लोकांची शेती नांगरत असताना एके दिवशी त्याचा म्हातारा बैल चालता चालता एका विहिरीत पडला. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं तर कळलं बरं का तुम्हाला. खूप अगदी सुंदर असं उदाहरण आहे. चालता चालता बैल विहिरीमध्ये पडला.
सगळे लोक सगळं गाव जमा झालं, दादा तुमचा बैल विहिरीत पडला, तुमचा बैल खुशाल बसले म्हणे तुम्ही लाकडावरती. तो म्हणे पडू द्या, पडला तर असं बी तो म्हाताराच झालाय म्हणे, आता कशाला काढायचं, काय उपयोग आहे काढून म्हणे, घेतलं काम करायचं तेवढं. काय माणूस आहे म्हणे, किती स्वार्थी, मुक्या जीवाला खाली पडलाय विहिरीत, काढण्याचं कळत नाही म्हणे याला. दादा तुम्ही बैल काढा, तो म्हणे तुम्ही काढू लागा म्हणे. ती म्हणे आमचं काय अडलंय म्हणे, तुम्हाला लागतोय काम तुम्ही करून घेता, आम्ही कसं काढणार बैल म्हणे. नाही काढत तर एक काम करा, मरण ना म्हणे तो बैल आतमध्ये. म्हणे मरू द्या मेला तर, माझा बैल आहे तुमचा आहे का, बैल माझे म्हणे, मरू द्या मेला तर त्याला वरती काढा. मग लोक म्हणे मरू द्या मेला तर वाटतं तुम्हाला, पण तो मेल्याच्या नंतर गावाला त्याची दुर्गंधी सुटन म्हणे, घाण वासेन, घाणेरडा वासेन, गावात राहावं की नाही राहावं अशी अवस्था होईल म्हणे. बैलाला काढा, एक काम करा म्हणे. मग तुम्ही तो शेतकरी ज्याचा बैल पडला तो काय म्हणतो, एक काम करा, तुम्हाला वास येऊ नये म्हणून तुम्ही गावातला सगळा कचरा या विहिरीत आणून टाका. का खाली दबल, कचऱ्या खाली बैल दबल, तुम्हाला वास येणार नाही, दुर्गंधी येणार नाही. ज्या वेळेला गावकऱ्यांना लोकांनी भले मोठे ट्रॅक्टरची ट्रॅक्टर बैलगाड्या घेतल्या, सगळ्यांनी असं ट्रायली त्याच्यामध्ये त्या विहिरीत कचरा आणून टाकला. एक ट्रायली, एक गाडी भर कचरा त्या विहिरीत टाकला. तो कचरा बैलाच्या अंगावर पडायचा, कचरा बैलाच्या अंगावर पडायचा. पण कोणताही प्राणी असू द्या पहा, अंगावर किती कचरा पडला तर कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत, कचरा पडला की बैल अंग झटकायचा आणि त्या कचऱ्यावर उभा राहायचा, अंग झटकायचं कचऱ्यावर. अर्धी विहीर भरली, त्याच्यावर बैल उभा. गावकरी म्हणे अहो बैल बुजना म्हणे, काय करावं नेमकं, बैल बुजत नाही, एक काम करा म्हणे, अजून कचरा टाका, कचरा कमी पडला म्हणे. लोकांची इच्छा काय, बैल मरावा, लोकांची इच्छा बैल मरावा, अजून कचरा टाका. सगळ्यांनी कचरा टाकायला चालू केलं, कचरा टाकून टाकून विहीर पूर्ण भरली. पण बैल दरवेळेला अंग झटकायचा, कचऱ्यावर उभा राहायचा, अंग झटकायचा, कचऱ्यावर उभा राहायचा, असं करून विहीर भरली. आणि बैल विहिरीच्या बाहेर आला, जसा बाहेर आला तसा शेतकऱ्यानं परत अवताला झोपला. कशामुळे मला सांगायचे एकच, लोक निंदा करणारे असतील, लोक बोलणारे असतील, किती आपल्या अंगावर कचरा टाकू द्या, लोकांचा धर्म आहे कचरा टाकणं, पण आपण बैलासारखा कचरा झटकून कायम त्या कचऱ्याच्या वरती उभं राहायचं, कदाचित आपण सुद्धा त्या विहिरीच्या बाहेर निघू शकतो. पहा मग किती जरी लोक म्हटली आता माळ घातली, कशाला घातली, करून करून भागला, पण काही का असना जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी लागेल. आणि वारकरी त्यालाच म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ. मग त्याच्यामध्ये सुद्धा हाडाचे वारकरी कळतात आणि वरून वरून वारकरी करतात, डुप्लिकेट आणि ओरिजिनल वारकरी. तुम्हाला उदाहरण सांगते, एकदा सरकाराचा जार निघाला म्हणे देवी दहेगाव मध्ये ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, त्याला 2-2 लाख रुपयाचं बक्षीस देऊन, शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्रीतून सगळे टेम्पो पंढरपूरला गेले महाराज. कुठं, पंढरपूरला. भल्या टप्पाऱ्याच्या टप्पाऱ्या माळा, पिकअप करून गेले सगळेजण, एकही माणूस नाही राहिला. एवढ्या रुताईच्या माळी कोणी 1,500ची घातली, कोणी 2,000ची घातली, भल्या लांब लांब माळी घातल्या. मस्त शानी स्वतःच्या शर्टच्या वरून माळी टाकल्या. बाया सुद्धा सगळ्या गेल्या, भल्या मोठ्या मोठ्या माळा घातल्या. माळा घालून ज्या वेळेला गावाकडे आले 5-5, 10-10 हजार रुपये खर्च झाला एकाचा. पण ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सरकारचे लोक आले म्हणे माफ करा, पंक्चर झाली सगळे, माफ करा. म्हटलं की नेमकं काय झालं असेल, म्हणे काल जो जार निघाला होता तो आज रद्द झालाय म्हणे, आणि आज दुसरा नवीन जार निघालाय. देवी दहेगावच्या बाहेर मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथे मोठा पूल बांधणं चालू आहे म्हणे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला त्या पुलात घालायचे. तटा माळी तोडल्या लोकांनी. ती म्हणे असं माहित असेल तो कशाला माळ घातली असती म्हणे, काय अवघड झालं म्हणे, चढा आपलं पळा. कोणत्या गल्लीने गेले पत्ता सुद्धा लागला नाही. पण कोपऱ्यात डुप्लिकेट वारकऱ्यांना ओरिजिनल वारकरी होते, 4 कोपऱ्यात घातले होते. डुप्लिकेट पुढे आले, त्यांनी सांगितलं सरकार जीव घ्या नाही तर पुलात घाला, काही करा, पण पवित्र तुळशीची माळ कधी गळ्यातून निघणार नाही. म्हणून देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. म्हणून देह जाओ 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 हीची घडी, देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. ज्या वेळेला देह जाऊ द्या, जीव जरी घेतला तरी चालेल, पण तरी सुद्धा पवित्र
पवित्र तुळशीची माळ कधी गळ्यातून निघणार नाही, मग वारकरी त्याला म्हणतात पवित्र तुळशीची माळ तर गळ्यात घालायची, पण वारकरी तो माळ गळ्यात घालून पंढरपूरची वारी करायची. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि वारकरी म्हणावं कोणाला? माळ तर गळ्यात आहे पण मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन, मुखामध्ये नामचिंतन पाहिजे. ज्या वेळेला गुरुमंत्र आपण घेतो, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालतो ना, त्या दिवसापासनं नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, कायम भगवान परमात्मा त्यांच्या जवळ असेल. म्हणून नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग भगवंताचं भजन करायचंय. कोणताही माणूस असू द्या, पहा फायद्याशिवाय कोणतंच कधी काम करत, महिला मंडळ कोणतंच काम फायद्याशिवाय कोणी करत. त्याचा फायदा आहे भजन करण्याचा फायदा. उत्तर आहे त्याचं तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गत भवसिंधू. मग नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. म्हणून तर संत तुलसीदासजी सांगतात, पहा बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. भगवंताचं नाम मुखामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. महिला मंडळ, मग भजन करावं, परमार्थ करावं, पण कसा करावा? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग तुमचा परमार्थ कसा आहे? आवडीचा आहे का सवडीचा? बोला, कसा आहे आपला परमार्थ? आवडीचा का सवडीचा? माता मौलांनो, राधा अक्का, केसरा का, दगडा का, धोंडा का, मंडा का, गंगूबाई मंजुळा. बोला, कसा आहे परमार्थ? बोला ना, काहीतरी बोला. सवडीचा म्हणा किंवा आवडीचा म्हणा, काही विचारत नाही मी तुम्हाला. कसा आहे आपला परमार्थ? काय सांगाव बाई आता. आवडीचा आहे का? खरंय काय? खरंय, माझी शपथ, माझी शपथ. हा, रोज हरिपाठ म्हणतात, पहा टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. सांगता यायला पाहिजे. तिकडे नका पाहू, इकडे पहा, इकडे इकडे इकडे. त्यांच्याकडे काय पाहता तुम्ही? हा, परमार्थ करावा, नामचिंतनही करावं. ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन कराल, जीवनाचा उद्धार होईल, जीवनाचं कोटी कल्याण होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तर संत महात्मे सांगतात, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घन श्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. नामचिंतन परमार्थ करावा, पण सवडीन नाही तर आवडीनं करावा लागेल. आताचे माणसं पहा तुम्ही, जपाची माळ घरी बायको बडबड करती,
म्हणून महाराज जपाची माळ घेऊन बसतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाला का चहा? रामकृष्ण हरी. तुम्हाला उदाहरण सांगते. महिला मंडळ, एक व्यक्ती होता पहा, लग्नाच्या अगोदर 80 किलो होता. लग्न झालं आणि बायकोचं टेन्शन घेऊन घेऊन चपलासहित 35 किलो झाला. भानगड नेमकी गावातली. महाराज म्हणे तुला झालं काय? म्हणे काय नाही, बायको उलट्या डोक्याची. म्हणे काय करती? कडक थंडीच्या दिवसात जर तिला चहा मागितला ना तर शरबत आणून देती म्हणे. म्हणे असं एक काम करा म्हणे, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला जर शरबत प्यावासा वाटला तर तुम्ही तिला चहा मागा, म्हणजे तुमचं काम सोयीचं होईल. म्हणे ठीक आहे. नेमका पितरपाठ चालू झाला. पित्र जेवायला घालतात ना इकडे, पित्र 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 घालता का जेवायला? पित्र, हा पितरपाठ. याचे वडील जाऊन 5 वर्ष झाले होते. वडिलाला जेवायला घालायचे, पण त्या वेळेला हा म्हणे सती आपल्याला अजिबात माझ्या वडिलाला म्हणजे तुझ्या सासऱ्याला जेवायला घालायचं नाही. ती म्हटले का नाही घालायचं? म्हणे पहाटे 3 वाजता 4ला उठावं लागेल, तुला स्वयंपाक करावा लागेल, एवढा मोठा त्रास तुला नको. म्हणे नाही उठायचं. ती म्हणे पहाटे 3ला उठाल पण माझ्या सासऱ्याला मी जेवायला घालल. उठली. सकाळी 6 वाजेपर्यंत महाराज तिथे स्वयंपाक झाला. तो म्हणे गुन्हा आला बरं का. तेवढ्यात म्हणे दुसऱ्या दिवशी सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणली का नाही गंगेला जाणार? तो म्हणला सती अगं पुढं पळू नको. नैवेद्याचं टोपलं डोक्यावर उचलून पळत सुटली. तो म्हणला सती अगं पुढे जाऊ नको. ती म्हणली पुढे जाणार. अगं मध्ये जाऊ नको. ती म्हणली मध्ये जाणार. बुडशील, बुडणार, मरशील. माझ्याकडे काय पाहता? ती वाहून गेली. जशी वाहून गेली दुसऱ्या दिवशी आला आणि ब्रिज वरून पाहायचा, पुलावरून बायको गोटं फुगून वरायला दिसते का. आता त्याला प्रश्न पडला, पाहायचं पण असा वरच्या दिशेला पाहायचा. गावातले लोक म्हणे अरे मित्र म्हणला काय हरवलं म्हणे तुझं, काय सापडतो? म्हणे काय नाही, बायको काल वाहून गेली म्हणे, कुठं फुगून वरायला दिसते का पाहतोय. म्हणे असं गेली कोणत्या दिशेला? तो म्हणला अशी खालच्या दिशेला गेली वाहून. म्हणे मग वरती काय पाहतो? म्हणे खाली पाहना. तो काय म्हणला 25 वर्ष तिच्यासोबत संसार केलाय म्हणे मी. किती वर्ष? 25. तिनं कधीच कोणतं काम कधी सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि फुगून जरी वर आली असेल ना, अशी वाहत जाईल पण अशी उलटी जाईल म्हणे, सोयीची नाही जायची खाली. समजतंय का तुम्हाला? बायको सांगते म्हणून घराघरात पहा तुम्ही. आज संस्कार नावाची गोष्ट नाही राहिलेली. पहिल्या काळातले दादा लेकरं पहा तुम्ही. आज सकाळी सकाळी लेकरं उठायचे पण कशाच्या आवाजानं? आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आताचे पावावाले लेकराला उठीत आहेत. पावावाले हे पाव लेकरू हळूच डोळे चोळीत बाहेर येते. मला सांगायचं काय, संस्कार नावाची गोष्ट अजिबात जीवनात राहिलेली नाही. आणि माता मौल्यांना सुद्धा कधी कधी पहा तुम्ही. पुण्याच्या भागात कीर्तन संपून जेवायला बसले शंकर महाराज. मी जेवायला बसले आणि एक 27-28 वर्षाची ताई आली मला चपाती घेऊन. मला म्हणे ताई चपाती, पण पायात तशाला तशी चप्पल होती. आता मला वाटलं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जास्त आनंद झाला का नाही, चुकून राहिली असेल पायात. म्हणलं ताई ती तुमची पायात चप्पल राहिली. ती म्हणे ती वाढायचीची. काय म्हणे? ती वाढायची. म्हणलं नेमकी कशा कशाची? ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, देवपूजेची वेगळी, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे की एखादी? मला सांगायचंय काय, संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही. पहा आजकाल घराघरामध्ये पहा भगवंताचं नामचिंतन करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परमार्थ करावा, भजन करावं, पण आवडीनं करावं. मग ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन कराल, काय करावी साधना, Oh